आज दलाल स्ट्रीटवर जे घडलं ते एखाद्या भूकंपापेक्षा कमी नव्हतं. गुंतवणूकदारांना अक्षरशः हादरवून सोडणारा हा दिवस होता. चला तर मग या मोठ्या घसरणीमागची कारणं शोधूया आणि नेमकं काय काय घडलं हे सविस्तरपणे समजून घेऊया. आज बाजारानं जी उसळी घेतली ती वरच्या दिशेनं नाही, तर थेट खालच्या दिशेनं. सेन्सेक्स तब्बल 1700 अंकांनी कोसळला. या एका आकड्यावरूनच आपल्याला अंदाज येतो की परिस्थिती किती गंभीर होती. नाही, ही काही साधीसुधी घसरण नव्हती. म्हणूनच तर मीडियाने याला दलाल स्ट्रीटवर रक्ताची होळी असं म्हटलंय. आणि ही खरंही आहे, कारण फक्त काही तासांमध्येच गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये पाण्यात गेले. बरं, काय घडलं हे तर आपण पाहिलं, पण खरा आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की हे सगळं झालं का? यामागे नक्की कोणती कारणं होती? चला, आता आपण त्या कारणांचाच शोध घेऊया. मार्केटच्या या मोठ्या पडझडीमागे एक नाही तर एकूण 5 मोठी कारणं आहेत. आणि गंमत म्हणजे ही सगळी कारणं कुठेतरी एकमेकांशी जोडलेली आहेत. चला, एक एक करून ती समजून घेऊया. पहिलं आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जागतिक तणाव. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धाचे ढग जमले आहेत आणि त्याचीच एक गडद सावली आपल्या शेअर बाजारावर पडलेली दिसतीये. झाले असं की अमेरिका आणि इराणमधला तणाव अगदी शिगेला पोहोचलाय. गुंतवणूकदारांना आता भीती वाटू लागली आहे की जर युद्ध झालं तर संपूर्ण जगाची सप्लाय चेन तुटू शकते आणि ह्याचा थेट फटका अर्थव्यवस्थेला बसेल. आणि हे तर आपल्याला माहीतच आहे, जिथे अनिश्चितता असते तिथे बाजार नेहमीच घाबरतो. याच जागतिक तणावाशी जोडलेलं आहे आपलं दुसरं कारण, ते म्हणजे कच्च्या तेलाच्या किमती. कच्च्या तेलाच्या भावांनी तर सध्या अक्षरशः भडका उडून दिला आहे. आता ही भारतासाठी एवढी चिंतेची गोष्ट का आहे? सोपं आहे, कारण आपला देश मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो. म्हणजे बघा, तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल महाग होतं, त्यामुळे महागाई वाढते. इतकंच नाही तर कंपन्यांचा उत्पादन खर्चही वाढतो, ज्यामुळे त्यांच्या नफ्याला कात्री लागते. तिसरं कारण थेट आपल्या देशाशी संबंधित आहे, ते म्हणजे भारतीय रुपयाची झालेली घसरण. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया आज सक्कत ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोचला आहे. इथे बघा, एका डॉलरसाठी तब्बल 92 रुपये मोजावे लागत आहेत. आता रुपया इतका कमकुवत झाला की त्याचा थेट परिणाम आयातीवर होतो. आपण बाहेरून मागवलेल्या सगळ्या वस्तू महाग होतात आणि पुन्हा एकदा महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो. चौथं कारण आहे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार, म्हणजे ज्यांना आपण FIIs म्हणतो, त्यांनी बाजारातून काढता पाय घेतला आहे. जेव्हा हे FIIs बाजारातून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे काढून घ्यायला लागतात, तेव्हा तो एक मोठा धोक्याचा इशारा असतो. याचा सरळ अर्थ होतो की त्यांचा बाजारावरचा विश्वास कमी झाला आहे आणि त्यांच्या या विक्रीमुळे बाजारावर प्रचंड दबाव येतो आणि घसरण आणखीनच वाढते. तर ही 4 कारणं आपण पाहिली, पण बाजारात पसरलेली ही भीती, ही चिंता मोजण्याचा काही मार्ग आहे का? तर हो, नक्कीच आहे. चला, आता आपण एका खास इंडिकेटरबद्दल जाणून घेऊया, जो बाजारात किती भीती किंवा अस्थिरता आहे हे मोजतो. याला म्हणतात इंडिया विक्स. सोप्या भाषेत सांगायचं तर हा बाजाराचा फिअर मीटर आहे. म्हणजे पुढे मार्केटमध्ये किती उलथापालथ होऊ शकते याचा अंदाज यावरून येतो. आणि आज याच इंडिया विक्समध्ये तब्बल 23% वाढ झाली. ही वाढ म्हणजे बाजारासाठी एक प्रकारे धोक्याची घंटाच आहे. हे दाखवतंय की गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण आहे. ठीक आहे, बाजार का पडला हे तर आता आपल्या लक्षात आले. पण आता खरा प्रश्न आहे की पुढे काय? अशा परिस्थितीत एका सामान्य गुंतवणूकदाराने काय करायला हवं? मार्केटमधील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की जोपर्यंत ही जागतिक परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत बाजारात ही अस्थिरता आणि चढउतार कायम राहण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच अशा काळात तज्ज्ञ एकच महत्त्वाचा सल्ला देत आहेत, तो म्हणजे कोणतीही मोठी हालचाल करण्याची घाई करू नका. वेट अँड वॉच, म्हणजेच थांबा आणि वाट पहा, हे धोरणच सध्या सर्वात फायद्याचं ठरू शकतं. या संपूर्ण विश्लेषणाचा सारांश आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश एकच आहे: बाजारात जेव्हा भीतीचं वातावरण असतं, तेव्हा घाबरून, पॅनिक होऊन आपल्या गुंतवणुकी विकण्याची घाई करू नये. संयम ठेवणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न: आजची ही परिस्थिती पाहता असं वाटायला लागले की ही जी जागतिक अस्थिरता आहे तीच काही काळासाठी बाजाराची नवीन स्थिरता बनली आहे का? यावर नक्की विचार करा.